नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे मॅथमॅटिक्स ट्युटोरियल या चॅनलवरती आणि आपण पाहतोय ट्रिगोनॉमेट्री. ठीक आहे, आणि आपला क्वेश्चन चालला आहे क्वेश्चन नंबर 3 आणि आपण काय घेतो, अमेजिंग प्रूव्ह मेथड्स घेतोय. ओके, तर ह्या अगोदर आपण जेवढे झालेले क्वेश्चन ते तुम्हाला सगळ्यांना समजलेत का? हां, येस. ओके, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर घेणार आहोत. क्वेश्चन नंबर आपला जो 6 आहे का आपल्याला प्रूव्ह करायचे कॉस एक्स प्लस साइन एक्स डिवाइड कॉस एक्स मायनस साइन एक्स मायनस कॉस एक्स मायनस साइन एक्स डिवाइड कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू 2 टाइम्स आपल्याला टॅन 2x दाखवायचे. ठीक आहे, तर आपण काय करूया, तर LHS साईड घेऊया आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर LHS इज इक्वल टू कॉस एक्स प्लस काय दिले आपल्याला साइन एक्स आणि डिवाइड मध्ये कॉस एक्स मायनस साइन एक्स आणि मिडलला साइन काय आहे मायनस आहे. ठीक आहे, आणि इथं आपल्याला दिले कॉस एक्स मायनस काय दिले साइन एक्स आणि डिवाइड मध्ये दिले कॉस एक्स प्लस काय दिले साइन एक्स. ओके, आणि आपल्याला प्रूव्ह करायचे 2 टाइम्स टॅन 2x. ओके, तर आता इथे स्ट्रॅटर्जी नेमकी काय वापरली पाहिजे. ओके, तर क्वेश्चन आपल्याला जर एकदम इझिली जर आणि सिंपल वेमध्ये जर सॉल्व्ह करायचं असेल तर थोडंसं आपल्याला काय करायला लागेल, इथं छेद समान तुम्हाला दिसतोय का? तर दिसत नाही. ओके, म्हणजे आपण इथं काय करू शकतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. ओके, जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय लोक कॉस एक्स प्लस साइन एक्स हे किती वेळा आहे, तर 2 टाइम्स आहे. ओके, म्हणजे ह्याचा काय थोडक्यात ब्रॅकेटचा काय येईल स्क्वेअर येईल का, मग कॉस एक्स प्लस काय येणार साइन एक्स आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल, मिडलला साइन काय येईल आपलं मायनस येईल. ओके, आता कॉस एक्स मायनस साइन एक्स आणि इथं पण काय आहे तुमचं कॉस एक्स मायनस काय आहे साइन एक्स आहे, म्हणजे हे पण किती वेळा आहे 2 टाइम्स आहे, म्हणजे ह्याचा काय येईल आपला येस स्क्वेअर येईल का, येस. ओके, म्हणजे काय येईल कॉस एक्स मायनस काय येणार साइन एक्स आणि ब्रॅकेटचा काय येईल स्क्वेअर. आता डिवाइड मध्ये काय येईल, डिवाइड मध्ये काय येईल ह्यांचा दोघांचं काय येईल गुणाकार, म्हणजे मल्टिप्लिकेशन येईल. मग कॉस एक्स मायनस साइन एक्स आणि कॉस एक्स प्लस साइन एक्स यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल काय येईल कॉस स्क्वेअर एक्स आणि मायनस काय येईल तुमचं साइन स्क्वेअर एक्स. ओके, हे कशाप्रमाणे केलं आपण, जर ए प्लस बी असं असेल आणि जर ए मायनस बी असेल तर काय असतो, तर ए स्क्वेअर मायनस काय असतं बी स्क्वेअर. त्याच्याप्रमाणे मी काय केलं यांचं मल्टिप्लिकेशन केलं. ओके, म्हणजे एक ए प्लस बी आहे आणि एक थोडक्यात ए मायनस काय आहे बी आहे, आणि यांचं मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर मायनस काय येणार बी स्क्वेअर, म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स मायनस काय येणार साइन स्क्वेअर एक्स. ओके, आता जर आपण ह्याचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर कसं करू शकतो आपण, जर ए प्लस बी असेल आणि त्याचा जर स्क्वेअर असेल तर काय करतो आपण ए स्क्वेअर 2 टाइम्स ए बी आणि प्लस काय घेतो बी स्क्वेअर, म्हणजे ह्याच्याप्रमाणे थोडक्यात करतो. ओके, म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला इथं काय करायचा आहे थोडक्यात यूज करायचा आहे, बरोबर. मग ह्याच्याप्रमाणे काय येईल आपलं कॉस स्क्वेअर एक्स बरोबर प्लस 2 टाइम्स काय येणार 2 टाइम्स काय येईल थोडक्यात साइन एक्स इंटू काय येईल कॉस एक्स आणि प्लस काय येणार तुमचं साइनचा काय येईल साइन स्क्वेअर एक्स येईल. ओके, ब्रॅकेट कंप्लीट करतो, त्यानंतर मायनस सेम तसंच करणार ए मायनस बी. लक्षात घ्या, आता जर ए मायनस बी असेल आणि त्याचा स्क्वेअर असेल तर काय येणार ए स्क्वेअर मायनस काय येणार 2 टाइम्स आणि मायनस मायनस काय येईल बी स्क्वेअर येईल का. ओके, मग सेम काय करणार मी ह्याप्रमाणे फॉर्म्युला यूज करणार. ओके, म्हणजे इथं काय येईल मायनस आहे ना आपलं, आणि इथं काय येईल तुमचं कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 टाइम्स काय येणार साइन एक्स इंटू काय येईल कॉस एक्स आणि मायनस मायनस काय येईल प्लस काय येणार साइन स्क्वेअर एक्स, ब्रॅकेट कंप्लीट. आणि ह्याच्यामध्ये डिवाइड, लक्षात घ्या डिवाइड. आता हा कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स कशाचा फॉर्म्युला आहे आठवतो का तुम्हाला, तर काय कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो कॉस स्क्वेअर थीटा मायनस काय असतो साइन स्क्वेअर थीटा. ओके, म्हणजे ह्याच्या जागेवरती फक्त काय रिप्लेस एक्स करू शकतो, म्हणजे इथं काय येणार कॉस 2 थीटाच्या जागेवर काय आपलं कॉस काय येणार फक्त एक्स येणार का. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या जागेवर मी फॉर्म्युला काय यूज केला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कॉस 2x पुट केला. ठीक आहे, आता जर तुम्ही पाहिलं बघा इथं आयडेंटिटी साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजेच जसं की साइन स्क्वेअर थीटा आणि प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय असतं 1 असतं का. ओके, आणि 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स काय येईल आपलं येस, म्हणजेच काय ना साइन 2 थीटा इज इक्वल टू काय असतं 2 टाइम्स काय असतं साइन थीटा इंटू काय असतं कॉस थीटा. ओके, म्हणजे इथं दोन फॉर्म्युले आपण काय करू शकतो ॲप्लिकेबल करू शकतो का. येस. ओके, लक्षात येते का तुमच्या. मग आता कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्सच्या जागेवर काय फक्त आयडेंटिटी 1 येईल. आता 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच काय येणार प्लस काय येणार साइन काय येणार आपलं 2x येईल. ओके, ब्रॅकेट कंप्लीट करतो मायनस. ओके, आता सेम तसंच कॉस स्क्वेअर एक्स आणि प्लस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे आयडेंटिटी काय असणार 1 असणार. ओके, आणि मायनस 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स म्हणजेच काय असेल मायनस काय असेल आपला साइन काय असणार 2x. ओके, आणि डिवाइड मध्ये काय येईल आपलं कॉस काय येणार 2x. इथपर्यंत लक्षात आलं. ठीक आहे, आता मायनसनं आपण काय करू आत मल्टिपल करू ह्या टर्मनं. ओके, म्हणजेच काय येईल तर 1 प्लस साइन 2x मायनस काय येईल 1 मायनस मायनस काय येणार इथं प्लस काय येणार साइन 2x आणि डिवाइड मध्ये काय येईल तुमचं कॉस काय येणार 2x. ठीक आहे, ह्यातला +1 आणि -1 काय होईल तुमचा गेट कॅन्सल होईल. ओके, लक्ष द्यायचं
कॉन्सन्ट्रेट, कीप कॉन्सन्ट्रेट. ओके, लक्षात आलं तुमच्या इथं. हां, -1 आणि +1 काय होणार, कॅन्सल होणार. मग आता sin 2x आणि sin 2x प्लस म्हणजे 2 टाइम्स काय येईल आपला. येस, ओके, जे 2 टाइम्स काय येणार sin 2x आणि इथं डिवाइड काय असणार आपलं cos 2x. ओके, मग आता इथे cos 2x आला, मग sin 2x डिवाइड cos 2x म्हणजेच काय असणार tan 2x असेल का. ओके, म्हणजे इथं आपलं प्रूव्ह करू शकतो मी. ओके, मग देअरफोर इथं काय लिहितो मग 2 काय येणार tan काय येणार 2 टाइम्स x आणि इज इक्वल टू तुम्ही इथं काय म्हणू शकता RHS. ओके, आणि झालं का, दिस इज द हॅन्स प्रूफ. ओके, तर असं काय एकदम सिंपल आणि काय आहे इजी काय आहे मेथड आहे. ओके, ह्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, जेवढे जेवढे आपले फॉर्म्युले झाले ते तुम्हाला सगळे काय पाहिजेत माहीत पाहिजे, तरच तुम्ही काय करू शकता. हां, यस, हे प्रूफ मेथड क्रॅक करू शकता. आलं का लक्षात. त्यासाठी ट्रिगोनॉमेट्री काय इम्पॉर्टंट आहे आणि हेच मध्ये आपल्याला काय करणार आहे 12th मध्ये तुम्हाला 100% काय होणार आहे उपयोगी पडणार आहे. ओके, यस, चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये. यस, ओके, चला क्वेश्चन नंबर आपला जो 7 दिलेला आहे, तर अंडर रूट मध्ये 2 प्लस अंडर रूट 2 प्लस काय दिले अंडर रूट 2 प्लस काय दिले cos 8x इज इक्वल टू आपल्याला दाखवायचे 2 टाइम्स काय दाखवायचे cos x. ओके, तर आपल्याला LHS साईड इथं काय दिली थोडीशी रॉंग दिलेली आहे. तर आता LHS साईड काय पाहिजे, तर सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्यायचंय की LHS अशी पाहिजे ॲक्च्युली. तर 2 अंडर रूट 2 प्लस अंडर रूट लक्षात घ्या 2 प्लस 2 टाइम्स काय पाहिजे cos 8x पाहिजे, तरच आपण काय करू शकतो प्रूव्ह करू शकतो 2 टाइम्स cos x. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये 2 काय येऊ शकतो आपला कॉमन येऊ शकतो. तर सगळ्यांनी नोट घ्यायचं, ते चुकीचं दिलेलं आहे. तर 2 प्लस अंडर रूट मध्ये काय दिले 2 प्लस अंडर रूट मध्ये 2 कॉमन घेऊया, म्हणजे 2 कॉमन घेतला तर इन ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 प्लस काय असणार आहे तुमचं cos काय येईल थोडक्यात इथं 8x येईल का. येस, ओके, cos काय येणार 8x. ओके, आता जे cos 2 थिटा रिलेटेड आपल्याला फॉर्म्युला झाला आहे की 2 cos स्क्वेअर थिटा मायनस काय असतो 1 असतो. ओके, आता जर -1 जर इकडे घेतला तर काय येईल तो माझा प्लस येईल, म्हणजे 1 प्लस काय येणार cos 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स काय येणार cos स्क्वेअर काय येईल थिटा येईल. ठीक आहे, आता जो आपल्याला रिलेटेड फॉर्म्युला पाहिजे तो काय 1 प्लस cos काय पाहिजे 8x पाहिजे. ठीक आहे, आता इथं असताना काय 2 थिटा म्हणजे 1 प्लस जर इथं मी 4 न मल्टिपल केलं तर बरोबर काय येतोय 8 थिटा येतोय का. म्हणजे इथं मी काय केलं 4 न थोडक्यात मल्टिपल केलं आणि इथं पण 4 न तुम्हाला काय करायला लागेल मल्टिपल करायला लागेल. ओके, म्हणजे 2 टाइम्स काय येणार cos स्क्वेअर काय येणार 4 थिटा. ओके, माझं इक्वेशन काय येईल अंडर रूट मध्ये काय येईल 2 टाइम्स अंडर रूट मध्ये बघा 2 प्लस काय येईल 2 इंटू काय येणार 2 टाइम्स काय येईल cos स्क्वेअर काय येईल आपलं 4 काय येईल इथं x येईल. ओके, आलं लक्षात. मग आता अंडर रूट मध्ये नेक्स्ट स्टेप बघा सिम्प्लिफिकेशन आपले काय अंडर रूट मध्ये 2 टाइम्स काय येणार 2 प्लस अंडर रूट मध्ये परत 2 इंटू 2 काय करा 4 करा आणि काय येणार cos स्क्वेअर काय येणार 4x येणार. बरोबर, येस, ओके. आता बघा ह्याच्यामध्ये एक रूट काय होईल कॅन्सल होईल का. आता मी आहे तसंच लिहिलं अंडर रूट मध्ये 2 प्लस काय लिहिलं अंडर रूट 2 आहे तसंच लिहिलं, याच्यामध्ये चेंज काय केलं नाही. आता हा रूट काय जाईल निघून जाईल का, तर हा काय 4चा आउटसाईडला काय येईल आपला 2 येईल. येस, आणि cos स्क्वेअर 4x काय येईल आपलं cos काय येईल फक्त 4x येईल का. ठीक आहे, आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन अजून परत कसं करता येईल मला बघा अंडर रूट मध्ये काय येईल 2 प्लस अंडर रूट मध्ये आता ह्याच्यामध्ये काय घेऊ शकतो मी 2 आणखीन एकदा कॉमन घेऊ शकतो. 2 कॉमन घेतलं तर 1 प्लस काय येणार परत cos काय येणार 4x येणार. बरोबर का. यस, ओके, इथपर्यंत लक्षात आलं का. ठीक आहे, यस, ओके. मग आता परत बघा हाच जो फॉर्म्युला आहे आपला cos थिटाचा लक्षात घ्या 1 प्लस आता आपण हा एक फॉर्म्युला घेतला होता की 1 प्लस cos 2 थिटा इज इक्वल टू काय असतो 2 cos स्क्वेअर काय असतो थिटा असतो. बरोबर, येस, ओके. आता 1 प्लस cos 4x पाहिजे आपल्याला, म्हणजे जर इथं मी काय करू शकतो 2 न मल्टिपल केलं तर काय इथं येईल थोडक्यात 4 काय येईल थिटा येईल. येस, ओके, आणि इज इक्वल टू काय येईल 2 टाइम्स काय येणार cos स्क्वेअर काय येईल परत इथं 2 काय येणार आपला थिटा येणार. बरोबर का. येस, ओके, म्हणजेच ह्याचं सिम्प्लिफिकेशन माझं कसं येऊ शकतं बघा अंडर रूट मध्ये काय येणार 2 प्लस अंडर रूट मध्ये. ठीक आहे, तर 2 आणि काय येईल मग 1 प्लस cos 4x म्हणजे काय येणार इंटू 2 cos स्क्वेअर काय येणार 2 आपलं काय येईल x येईल का. येस, ओके, मग नेक्स्ट स्टेप आपली काय येईल अंडर रूट मध्ये. ओके, 2 प्लस अंडर रूट मध्ये बघा आता 2 इंटू 2 4 येईल आणि काय येणार परत काय येणार cos स्क्वेअर काय येणार सॉरी आता 4 काय येणार cos स्क्वेअर काय येणार 2x येईल का. येस, ओके, मग आता 4 परत काय येणार आउटसाईडला येणार. ओके, म्हणजे हा परत रूट काय होणार गेट आपला कॅन्सल होणार आणि फक्त काय येणार 2 प्लस काय येणार 2 टाइम्स काय येईल आपलं इथं cos काय येणार 2x येणार. येस, ओके, हेचपर्यंत लक्षात आले का प्रोसेस. परत ह्याच्यातून कॉमन घेऊया आणखीन 2 आपण. मग 2 जर कॉमन आला तर 1 प्लस काय राहणार फक्त इथं cos काय राहणार 2x राहणार का. ओके, मग आता 1 प्लस cos 2 थिटा म्हणजे 1 प्लस cos 2 थिटा इज इक्वल टू काय आलं परत 2 cos स्क्वेअर थिटा, म्हणजे इथं आणखीन आपल्याला काय करायला लागेल पुट करायला लागेल. ओके,
हे स्टेप लक्षात आले का? हे काय करा अगोदर हा नोट डाऊन करून घ्या आणि नंतर मग रिमेनिंग क्वेश्चन आपण काय करू इथं सॉल्व्ह करूया. ओके, आणि मग आपल्याला प्रूव्ह करू शकतो आपण 2 टाइम्स कॉस एक्स. ओके, आलं का लक्षात स्टेप? ओके, तर ही स्टेप आपण अशी केलेली आहे. तर इथं काय पाहिजे 2 + 2 टाइम्स पाहिजे. 2 टाइम्स काय पाहिजे इथं कॉस 8x पाहिजे, तरच आपण काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. लक्षात घ्या. तर क्वेश्चन हा मॉडिफाय तुम्हाला करण्याची गरज आहे. ठीक आहे, यस. ओके, झालं का? तर याच्या हा प्रोसेस आपण घेतल्या होत्या, ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण काय केलेत मॉडिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे, झालं का सगळ्यांचं? ओके, आता जी नेक्स्ट प्रोसेस बघा, ही LHS आपण घेतली. तर आता पुढचं जे सिम्प्लिफिकेशन माझं कसं येतंय पहा. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आली प्रोसेस तुमच्या? हां, ठीक आहे. ओके, मग आता इज इक्वल टू हां, मग आता इथं काय येईल माझं? हां, अंडर रूटमध्ये काय येणार 2 इंटू. ओके, आता 1 + cos 2x म्हणजेच फॉर्म्युला काय येणार आपला 2 cos स्क्वेअर काय येणार x येईल का? थिटा जागा फक्त इथं x म्हणजे 2 × 2 काय येईल परत आपलं 4 काय येणार cos स्क्वेअर काय येणार x येणार. हां, मग आता ह्या 4चा आपल्याला रूटचा आउटसाईड येईल म्हणजे हा रूट परत काय होणार व्हॅनिश होणार थोडक्यात. म्हणजे आउटसाईडला 4चं काय येईल 2 येईल आणि cos स्क्वेअर x काय येईल फक्त cos x येईल. ठीक आहे, आलं का बरोबर? आणि हे झालं काय आपलं RHS. ओके, तर लक्ष सगळ्यांनी काय करायचे नोट डाऊन करायचे की परत एकदा सांगतोय हा क्वेश्चन काय आहे मॉडिफाय करण्याची गरज आहे. इथं काय पाहिजे आपल्याला 2 + 2 टाइम्स काय पाहिजे cos 8x. ओके, तर हे थोडंसं काय करायचे करेक्शन करून घ्यायचे सगळ्यांनी. ठीक आहे, आलं लक्षात? तर अशी ही सिंपल प्रोसेस आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण घेऊया लगेच. ठीक आहे, यस. झालं का सगळ्यांचं? ओके, तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लक्षात घ्यायचा आहे. तुम्हाला मॅक्झिमम हे एक्झाम्पलमध्ये थोडक्यात येऊ शकतं. ठीक आहे, आलं का लक्षात? हां, चला आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे ओके, हां, तो नेक्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला LHS साईड आपण घेऊया. ठीक आहे, तर मग LHS इज इक्वल टू हां 16 काय दिले आपल्याला हां साइन थिटा इंटू काय दिले कॉस थिटा, त्याच्यानंतर कॉस हां 2 थिटा, त्यानंतर कॉस 4 थिटा आणि कॉस इंटू काय दिले कॉस 8 थिटा दिलेले. ओके, आणि आपल्याला प्रूव्ह करायचे साइन 16 थिटा काय करायचे प्रूव्ह करायचे. आता बघा मी काय करतो ह्या 16 ची काय करतो थोडक्यात 4 करतो 8 इंटू काय करतो 2. 8 × 2 16 येऊ आणि इथं काय आला साइन थिटा इंटू कॉस थिटा, त्याच्यानंतर इंटू कॉस 2 थिटा इंटू काय येणार कॉस 8 थिटा आणि इंटू काय येणार कॉस 8 थिटा. ओके, मग आता हा रिलेटेड आपल्याला फॉर्म्युला झाला का थोडंसं बघा, हा ग्रुप तयार केला तर ह्याच्याशी रिलेटेड असणारा फॉर्म्युला काय आपला तर साइन 2 थिटा इज इक्वल टू काय हां काय 2 साइन थिटा इंटू काय असतो कॉस थिटा. ओके, म्हणजे हा फॉर्म्युल्यावरती हा फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला झालेला आहे. ओके, आता ह्याच्या जागेवरती मी काय यूज करू शकतो 8 टाइम्स हां साइन काय करू शकतो 2 थिटा घेऊ शकतो. ओके, परत काय झाला कॉस 2 थिटा. ओके, त्याच्यानंतर इंटू कॉस काय येणार 8 थिटा आणि इंटू काय येणार कॉस काय येईल सॉरी 8 थिटा आणि इथं काय पाहिजे 8 थिटा, इथं 4 थिटा आहे ना 8 थिटा. ठीक आहे, इथं 4 थिटा पाहिजे. ठीक आहे, येस. ओके, म्हणजे आपला इथं 4 थिटा आणि त्याच्यानंतर इथं तुमचं काय येणार 8 थिटा. ओके, आलं लक्षात? हां, आता परत काय करतो मी परत 4 करतो ह्याची कशाची 8ची सेम तशीच कशी करणार 4 इंटू हां 2 करा 4 दुनी 8. ओके, म्हणजे 2 टाइम्स येईल बरोबर. मग साइन इथं काय येणार 2 थिटा इंटू काय येणार कॉस 2 थिटा, त्यानंतर इंटू कॉस काय येणार 4 थिटा आणि इंटू काय येणार कॉस 8 थिटा. म्हणजे हा एक परत माझा ग्रुप तयार होईल. ओके, येस. ओके, होईल का? येस. मग आता जर मला फॉर्म्युला माझा ऑलरेडी फॉर्म्युला काय साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स काय साइन थिटा इंटू काय कॉस थिटा आहे. ठीक आहे, मग जर असं इंटू 2 साइन इथं किती आहे 2 थिटा आणि इंटू काय कॉस 2 थिटा. ओके, आहे का सेम? तर 2 टाइम्स आहे साइन 2 थिटा कॉस 2 थिटा, म्हणजे इथं मल्टिपल काय 2 इथं पण 2, मग ह्याला पण मल्टिपलला आपलं काय येणार 2 येणार. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा तयार होणार आपला थोडक्यात साइन काय येणार 4 थिटाचा काय होणार फॉर्म्युला तयार होणार. आलं का लक्षात? ओके, जो मूळ आपला फॉर्म्युला काय साइन 2 थिटा इज इक्वल टू काय 2 टाइम्स काय लक्ष द्यायचं साइन थिटा इंटू काय कॉस थिटा आहे. ओके, मग जर इथं लक्षात घ्या जर 2 मल्टिपल केलं 2 थिटा 2 थिटा, इथं पण 2 न मल्टिपल करायला लागेल म्हणजे काय साइन काय येणार 4 थिटा. माझा हा फॉर्म्युला काय झाला माझा मग साइन हां 2 टाइम्स साइन 2 थिटा इंटू कॉस थिटा काय झाला आपला साइन 4 थिटा झाला. ओके, म्हणजे ह्या ग्रुपच्या जागेवर मी काय यूज करू शकतो हां 4 टाइम्स काय करू शकतो मी साइन 4 थिटा मी काय करू शकतो यूज करतो. लक्षात घ्या हां, आणि इंटू परत काय येणार कॉस 4 थिटा आणि परत काय येणार कॉस इथं काय येणार तुमचं 8 थिटा. ठीक आहे, आता 4ची परत मी 4 करणार हां काय करणार 2 इंटू काय करणार 2 बरोबर, मग साइन काय येणार 4 थिटा हां इंटू काय येणार कॉस 4 थिटा आणि इंटू काय येणार कॉस तुमचा 8 थिटा बरोबर का. आता ह्याचा परत एक ग्रुप तयार होईल. येस. ओके, होईल. येस. ओके, मग आता हा फॉर्म्युला हां जसं इथं किती आता इथं कितीने करायला लागेल आपल्याला जर 4 थिटा पाहिजे मग इथं कितीने करायला लागेल मल्टिपल 2 न, इथं पण 2 न आणि इथं पण 2 न मल्टिपल करायला लागेल ईच आणि एव्हरी टर्मला. ओके, म्हणजेच ह्या जागेवर काय येणार आपलं हां थोडक्यात काय येईल लक्षात घ्या की जर साइन
4 थिटा आणि इंटू काय येणार कॉस 4 थिटा आणि ह्याला पण काय करायला लागेल आपल्याला 2 न मल्टिपल करायला लागेल म्हणजे इथं काय येईल आपला साइन काय येणार 8 थिटाचा फॉर्म्युला तयार होणार. ठीक आहे, साइन काय होणार 8 थिटाचा फॉर्म्युला तयार होईल का? येस. ओके, मग इथपर्यंत लक्षात आलं. मग आता 2 इंटू काय येईल आपलं ह्या जागेवर काय येणार साइन काय येणार आपलं 8 थिटा आणि इंटू काय येणार कॉस तुमचं काय येणार 8 थिटा. ओके, मग आता हा फॉर्म्युला परत तयार झाला दिसतोय. मग आता इथं 8 थिटा इथं 8 थिटा मग इथं कितीनं मल्टिपल करायला लागेल आता इथं 2 न मल्टिपल करायला लागेल, इथं पण 2 न आणि इथं पण कितीनं करायला लागेल 2 न मल्टिपल करायला लागेल म्हणजे 8 दोन्ही इथं काय येणार 16 म्हणजे काय येणार साइन काय येणार थोडक्यात 16 काय येणार थिटा. ओके, म्हणजे झालं का थोडक्यात आपलं प्रूव्ह आलं आणि इज इक्वल टू काय म्हणू शकतो मी RHS. ओके, आलं का लक्षात? असं काय होतं हा सिंपल काय होतं प्रूव्ह मेथड होती. ओके, लक्षात आलं का? तर मूळ हा आपला फॉर्म्युला आहे sin 2 थिटा इज इक्वल टू 2 टाइम्स sin थिटा इंटू थिटा. म्हणजे जर सिंगल थिटा असेल तर इथं किती 2 टाइम्सने मल्टिपल करायचं. मग इथं 2 टाइम्स थिटा म्हणजे इथं काही त्यानं मल्टिपल करणार 2 न म्हणजे काय येणार थोडक्यात इथं sin 4 थिटा. परत इथं 4 थिटा आल्यानंतर 2 न मल्टिपल केलं तर काय येणार 8 थिटा येईल आणि परत इथं 2 न मल्टिपल केलं तर काय येणार 8 दुनी 16. ओके, म्हणजे साइन काय आला 16 थिटा आला आणि हे झालं आपलं RHS प्रूव्ह झालं. ओके, आले का लक्षात? तर एकदम सिंपल आहे आणि काय आहे इझी आहे. ओके, चला नोट डाऊन करून घ्या क्विकमध्ये. यस, फक्त आपण काय केलं ह्याची फोड करत फक्त गेलो. इथं इथं एकदा फोड केली, त्यानंतर इथं एक फोड केली म्हणजे 8ची आपण काय केली 4 इंटू 2 केली. इथं 16ची काय केली इथं थोडक्यात 8 दोन्ही काय केली आपण 16 केली लक्षात घ्या. ओके, आणि इथं 8ची 4 दोन्ही 8 केली, 4ची परत काय केली 2 इंटू 2 केली. ओके, आणि परत हा 2 याने झाल्यामुळे फक्त काय राहिला 2 राहिला आणि 2 साइन 8 थिटा इंटू कॉस 8 थिटा म्हणजे साइन काय असतो 16 थिटा. ओके, आलं का लक्षात? चला, तर आता नेक्स्ट क्वेश्चन जो दिलेला आपल्याला तो आपण काय पाहणार आहोत 9 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, येस. ओके, तर 9 क्वेश्चन नंबर आपल्याला दिली LHS इज इक्वल टू साइन काय दिले आपल्याला 3x आणि डिवाइड काय दिले cos x प्लस cos काय दिले आपल्याला 3x आणि डिवाइड काय दिले sin x आणि आपल्याला प्रूव्ह करायचे 2 टाइम्स cot 2x प्रूव्ह करायचे. ठीक आहे, येस. आता हा पण सिंपल आहे, इथं पण काय करू शकतो आपण सिम्प्लिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त करून घ्या. अरे एकदम सोपं आहे, येस इजी. ठीक आहे, मग काय करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा म्हणजे काय येईल तिथं आपलं तर काय येईल sin 3x इंटू काय येईल sin x प्लस इथं काय येईल तुमचं cos 3x आणि इंटू काय येणार तुमचं cos x. ओके, आणि ह्याला डिवाइड मध्ये काय येईल तुमचं cos x इंटू काय येणार थोडक्यात sin x येईल का? येस. ओके, मग आता हा फॉर्म्युला कशाशी रिलेटेड आठवतोय तुम्हाला बघा थोडंसं साइन आणि cos म्हणजे cos अगोदर घ्यायला लागेल थोडक्यात. मग cos काय येणार 3x इंटू काय करतो मी इथं cos x करतो आणि प्लस काय करतो इथं sin 3x आणि इंटू काय करतो sin x करतो आणि डिवाइड काय करतो sin x अगोदर लिहितो आणि नंतर काय करतो इंटू cos x. ओके, आता हा जो रिलेटेड फॉर्म्युला ऑलरेडी आपल्याला दिला आहे cos आहे की नाही. cos जर a मायनस बी असेल तर आपण काय लिहितो cos a इंटू काय लिहितो cos b आणि मायनस येत असलं की प्लस करतो आणि इथं येतो आपण sin a इंटू काय लिहितो आपण sin b. ओके, म्हणजे हा जो प्लस आहे रिलेटेड हा फॉर्म्युला मग कसा होणार रिटर्न मध्ये cos a मायनस काय होणार b होणार म्हणजेच इथं काय येईल cos थोडक्यात काय येणार 3x मायनस काय येणार x आणि डिवाइड मध्ये काय येईल आपलं sin x बरोबर आणि इंटू काय येणार cos x. ओके, मग आता cos 3x मायनस x म्हणजे काय असतो 2x असतो का? मग इथं काय येणार cos काय येणार थोडक्यात 2x आणि डिवाइड मध्ये काय येणार यस काय येणार sin x इंटू काय येणार cos x. ठीक आहे, आता इथं आपण जर 2 न मल्टिपल केलं बोथ साईडला. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात बघा 2 cos 2x न मल्टिपल केलं इथं पण काय करतो 2 न मल्टिपल करतो म्हणजे 2 sin x इंटू काय झालं cos x आणि इज इक्वल टू 2 टाइम्स काय येणार इथं थोडक्यात cos 2x आणि डिवाइड. बघा आता हा फॉर्म्युला कशाचा आहे तर ऑलरेडी आपण घेतला होता की साइन जर 2 थिटा असेल तर काय असतो 2 टाइम्स काय असतो sin थिटा इंटू काय असतो cos थिटा. ऑलरेडी झालाय का म्हणजे ह्याच्या जागेवर माझं फक्त काय येणार साइन काय येणार 2 थिटा म्हणजे इथं काय sin x मध्ये फक्त येणार sin 2x. ओके, मग cos x अपॉन sin 2x म्हणजेच काय असतो म्हणजे काय येणार cot काय येणार 2x आणि मल्टिपल 2. ओके, आलं का प्रूफ बघा बरं हे झालं आपलं RHS. ओके, आणि हे काय झालं हेन्स आपण म्हणू काय शकतो RHS दिस इज द हेन्स असं काय म्हणू शकतो प्रूफ. ओके, ही झाली प्रूफ मेथड. ओके, तर असं काय होतं एकदम सिंपल आणि काय होतं इजी मध्ये काय होतं आपण प्रूफ थोडक्यात केलेलं आहे. प्रत्येक ईच अँड एव्हरी एक्झाम्पल आपण काय केले प्रूव्ह केलेले. ओके, आलं का लक्षात?
ठीक आहे. ओके. बाकीचे ज्या प्रूव्ह मेथड्स आपण आहेत ते नेक्स्ट काय करणार लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके. मग जर आजचं तुम्हाला लेक्चर जर आवडलं असेल तर नक्की काय करायचं, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.